तसं माझं तर म्हणणंच आहे हो, नाही का तुम्हाला आमची कथा मान्य, नाहीत का तुम्हाला आमच्या संतांचे चमत्कार मान्य, नसू द्या, काही तक्रार नाही माझी. ऐका मी काय बोलत आहे ते. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, हा चमत्कार तुम्हाला मान्य नाही ना, काही अडचण नाही महाराज. तुकोबारायांचं सहदेह वैकुंठ गमन झालं, हा चमत्कार तुम्हाला मान्य नाही ना, नसू द्या, काही अडचण नाही महाराज. ऐका, ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा चमत्कार तुम्हाला मान्य नाही ना, नसू द्या, काही अडचण नाही महाराज. तुकोबारायांनी केलेले चमत्कार, ज्ञानोबारायांनी केलेले चमत्कार तुम्हाला जर भाकड कथा वाटत असतील तर वाटू द्या. ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे कुठलेच चमत्कार मान्य करू नका, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांचा एक चमत्कार मात्र सर्व मान्य करा. ज्ञानोबारायांचा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबारायांचा चमत्कार म्हणजे गाथा. एवढे चमत्कार तर मान्य कराल तुम्ही. आणि ऐका, एवढे चमत्कार जरी मान्य केले ना, आपल्या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. कुठलाच चमत्कार मान्य करू नका, पण ज्ञानेश्वरीला स्वीकारा, गाथ्याला स्वीकारा, आपलं जीवन आनंदाचं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला वाटतं ह्या भाकड कथा आहे, पण ह्या भाकड कथा नाही, आज घडायला लागले म्हणून आम्ही सांगू शकतो हा असं झाले. बसवलं त्याला बकऱ्याचं मुख, ते बकऱ्याचं मुख बसवल्याच्या